कोल्हारी ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वाड्यातील शाळकरी विद्यार्थ्यांना गेल्या 5 वर्षांपासून शैक्षणिक फी स्वतःच्या खर्चाने भरून त्यांच्या शिक्षणाला हातभार लावणारे सरपंच महेश विर्ले आणि सामाजिक कार्यकर्ता ज्योत्स्नाताई महेश विर्ले हे आता ग्रामस्थांच्या कौतुकाचा विषय ठरत आहेत। कोल्हारी आदिवासी वाड्यातील अनेक पालकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे मुलांचे शिक्षण थांबू नये या भावनेतून विर्ले दाम्पत्याने कोणताही गाजावाजा न करता हा उपक्रम सुरू ठेवला। फी व्यतिरिक्त या कृतीमुळे आदिवासी मुलांचे शिक्षण खंडित न होता त्यांचे स्वप्न जिवंत राहिले। स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले की 5 वर्षे कुणालाही न कळू देता त्यांनी ही मदत केली आहे। आता जेव्हा हे समोर आले तेव्हा संपूर्ण गावाला अभिमान वाटला। समाजात असे कार्य करणाऱ्या लोकांमुळे खऱ्या अर्थाने परिवर्तन शक्य आहे। स्वतः ज्योत्स्नाताई विर्ले यांनी नम्रतेने प्रतिक्रिया देताना सांगितले, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले व हे आमचं कर्तव्यच आहे। आपण ज्या समाजात जन्मलोय त्या समाजासाठी काहीतरी परत करणं हेच आमचं समाधान आहे। ज्योत्स्नाताई यांनीही या मुलाचं भविष्य उज्ज्वल व्हावं, ते स्वतःच्या पायावर उभे राहावेत यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे असे सांगितले। हा निस्वार्थी उपक्रम केवळ कोल्हारी गावासाठीच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरलाय। ताई, कसं वाटत आहे गेले 5 वर्ष तुम्ही या आदिवासी समाजात बांधवांसाठी, लहान मुलांसाठी शैक्षणिक मदत करत आहात, काय सांगाल तुम्ही? शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे आणि शिक्षण हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे। तर मला असं वाटतं प्रत्येक मुलाला शिक्षण मिळालंच पाहिजे आणि आज आपण या समाजात जन्माला आलोय तर या समाजाशी आपलं घेणं आहे। त्याचमुळे आपण आज गेली 5 वर्ष मुलांची शिक्षणाची फी भरतोय आणि यापुढे सुद्धा आम्हाला असंच त्या मुलांची मदत करता आली तर आम्हाला त्या समाजकार्य करण्यासाठी अजून ऊर्जा मिळेल। तसेच आपली ही मुलं आपले भविष्य आहेत। भविष्यात जाऊन यांना स्वतःच्या पायावर उभं राहता येईल, काहीतरी बनता येईल हाच आमचा उद्देश असतो आणि हे आम्ही यापुढे सुद्धा करत राहू। धन्यवाद ताई। दादा, काय नाव आहे तुझं? अनिकेत निलम। कोणत्या इयत्तेत शिकत आहेस तू? 8वी। बरं, शाळेसाठी फी भरण्यासाठी कोणत्या समस्यांना, अडचणीचा सामना करावा लागत होता आणि तुला मदत कोणी केली? ज्योत्स्नाताई विर्ले आणि महेश दादा विर्ले यांनी मला मदत केली, शाळेची फी भरली। बरं, तुझं काय ध्येय आहे? पुढे येऊन तुला जी आर्थिक मदत मिळते त्याचं कशा प्रकारे तू तुझं करिअर घडवणार आहेस? काय व्हायचं आहे तुला? इंजिनियर व्हायचं आहे। दादा, काय तुला मदत लागत होती जी तुला मदत पूर्ण केलेली आहे? शाळेची फी भरायला पैसे नव्हते, फी भरली आमची। कोणी भरली फी? ज्योत्स्नाताईने, महेश विर्ले दादा। मॅडम नमस्कार, आज आपण या आदिवासी वाडीमध्ये आलेलो आहोत। काय सांगाल तुम्ही, ज्योत्स्नाताई आणि महेश विर्ले यांचं काय योगदान आहे आदिवासी वाडीसाठी? जी, मैं सिस्टर रोशना है। मैं इधर 15 साल में काम कर रहे। ये बच्चे लोग को आगे आने के लिए कर रहे। सब लोग बचपन से मैं आगे आगे करते हैं। अभी हाई स्कूल जाते समय पर उनको फीस भरना चाहिए, इसलिए हम लोग महेश विर्ले को पूछा फीस भरेंगे। रीना विर्ले भी मेरे साथ काम करता था, सो रीना ने पूछा महेश विर्ले को काम फीस भरने को, ये बच्चे लोग को स्कूल में, दामोदर स्कूल में, इसलिए उसने एग्री किया। अभी 4-5 साल उसने उनका फीस भर रहे। अभी ज्योत्स्ना मैडम भी आया, अभी उनको मिलने के लिए आया। ये साल का फीस महेश विर्ले मेरे को बोला ज्योत्स्ना मैडम भरेंगे, इसलिए ज्योत्स्ना मैडम को बच्चों को देखने के लिए आया। अभी ये बच्चों लोग सब इधर ही गए, जागृति गए, अनिकेत गए, रूपेश गए, संदीप गए, शरद गए, अक्षत गए, सचिन गए और एक बच्चे गए ऋतिक के, वो भी 8वीं में गए। इतने बच्चे भी 8वीं 9वीं में 2 था, 2 छोड़ दिया, वो स्कूल में नहीं जा रहे, लेकिन उनको भी फीस भरना चाहिए। कैसे भी टीचर लोग बुलाएंगे उनको वापस डालने के लिए। सो थैंक यू सो मच फॉर इंटरव्यूइंग मी। थैंक यू सो मच। थैंक यू। शिवसत्ता टाइम्ससाठी संदेश साळुंके, नेरळ। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।